नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा, स्किप करू नका। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ स्किप करसाल तर तुम्हाला माहिती समजणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, अपडेट अशी आहे तुमच्यासाठी, आता पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे हेक्टरी 18,900 रुपये। आता यादी जाहीर झालेली आहे शेतकरी मित्रांनो। आता या यादीमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। व्हिडिओ संपूर्ण पहा। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब विसरू नका। चला काय माहिती आता पुढे जाणून घेऊया आपण। पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आधार आहे। नुकसान झालेल्या आर्थिक सुरक्षा मिळावी हा योजनेचा मूळ हेतू आहे। परंतु गेल्या काही वर्षांपासून या योजनेच्या अंमलबजावणीत अडचणी येत असल्याने शेतकरी वर्गाची निराशा वाढत चालली आहे। सरकारकडून नुकसान भरपाईची रक्कम मंजूर झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात ती पोहोचण्यासाठी महिने लागतात। या विलंबामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिक गंभीर होते। विमा कंपनी आणि प्रशासन यांच्यातील संभावनाच्या कमतरतेमुळे ही परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे। नुकसान भरपाईतील विलंबाची आकडेवारी, गेल्या खरीप हंगामात सुमारे 88,000 शेतकऱ्यांसाठी 108 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली होती। परंतु त्यातील केवळ 65,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले। जवळपास 23,000 शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे। रब्बी हंगामातील अशीच स्थिती दिसली। 18,500 शेतकऱ्यांसाठी 22 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली असली तरी फक्त 16,681 शेतकऱ्यांच्या खात्यातच जवळपास 19 कोटी रुपये जमा झाले। या आकडेवारीवरून स्पष्ट होते की निधी उपलब्ध असूनही वितरण प्रक्रिया गंभीर त्रुटी आहे। शेतकऱ्यांवर होणारा आर्थिक परिणाम, शेतकरी नियमित विमा हप्ता भरतात, मात्र नुकसान झाल्यावर त्यांना मदतीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते। मागील हंगामातील भरपाई न मिळाल्याने नवीन पिकांसाठी लागणारी भांडवलाची सोय होत नाही। बियाणे, खते, कीटकनाशके आणि मजुरीसाठी शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते। त्यामुळे त्यांचे आर्थिक संकट वाढते आणि त्यांच्या विमा योजनेवरील विश्वास कमी होतो। योजना आर्थिक आधार देण्याऐवजी शेतकऱ्यांना अधिकच कर्जबाजारी बनवतो। शेतकऱ्यांनी स्वतः सक्रिय भूमिका घेऊन आपले तपशील अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे। बँक खाते आणि आधार कार्ड योग्यरित्या जोडलेले आहेत की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे। पत्ता, नाव आणि मोबाईल क्रमांकातील चुका त्वरित दुरुस्त कराव्यात। तालुका कृषी कार्यालय किंवा जिल्हा कार्यालयात जाऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासावी। तसेच विमा कंपन्यांच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क ठेवून अद्ययावत माहिती घेणे आवश्यक आहे। पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण आहे, परंतु अंमलबजावणीतील विलंब आणि त्रुटीमुळे ती त्यांच्या संकटाचा भाग ठरत आहे। योग्य बदल, कार्यक्षम व्यवस्थापन आणि पारदर्शकता वाढल्यास ही योजना शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार देऊ शकतो। वरील माहिती ही उपलब्ध स्रोतांवर आधारित असून फक्त माहितीवर आहे। सरकार किंवा विमा कंपन्यांच्या धोरणामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ किंवा संबंधित कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्याकडे पीक विम्याबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आलेली होती। तर या व्हिडिओमध्ये इथं थांबूया। आता भेटूया निर्मातीसह तुमच्यासाठी असेच नवीन अपडेट घेऊन। धन्यवाद।